व्यासपीठावर बसलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते डॉक्टर कर्णसाहेब पाटील, ज्यांचा आत्ताच आपण विचार ऐकले आणि ज्यांच्या माध्यमातून आई भावनेच्या शिवाय आपल्या सगळ्यांना राहणारा मिळाले, आमदार विचार काळे, देवराव बोर्डे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असलेले विश्वास शिंदे, काँग्रेस तानाजी चौबे, ॲडव्होकेट अविनाश देशमुख, स्वाभिमानीचे रवींद्र इंगळे, सुनील चव्हाण, ॲडव्होकेट धीरज पाटील, सुरेशभाई देशमुख आणि व्यासपीठाचे सगळे सहकारी मित्र आणि बंधू गेले. लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. यायला थोडा उशीर झाला, पण सकाळी मी बुलढाण्याला गेलो होतो. बुलढाण्याहून शेजारच्या जिल्ह्यामध्ये परतूरला गेलो आणि परतूरमध्ये या ठिकाणी आलेले सगळे याची कल्पना आहे. पण इथे येत असताना कामाला एक गोष्ट केली की आपल्या जवळच्या कर्जत गावी दिलीप ढवळे नावाच्या व्यक्तीने, शेतकऱ्याने 20 करोड आत्महत्या केली. माझ्या वडिलांनी पुन्हा एकदा आत्महत्या केली. यापूर्वी अशी उदाहरणं घडली. मी त्या ठिकाणी असताना सुद्धा शेती खात्याचं काम बघायला आत्महत्या झाल्या, पण आत्महत्येची माहिती मिळाल्याच्या नंतर भारताचे प्रधान डॉक्टर मनमोहन सिंग त्या काळामध्ये होते. त्यांना घेऊन यवतमाळ जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्याच्या घरच्यांनी आत्महत्या केली त्याला भेटायला आम्ही जाऊ विचारलं. माऊली होती घरामध्ये, तिच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. तिला विचारलं की घरामध्ये किती लोक आहेत? त्यांनी सांगितलं एकच मुलगी आहे, 20 वर्षाची, लग्न केले. तिला विचारलं की तुझ्या मालकाने काय आत्महत्या केली? तिने सांगितलं की डोक्यावर कर्ज होतं. कसलं कर्ज होतं म्हणून विचारलं. ते सांगितलं 5-6 वर्षाच्या पूर्वी विहीर काढायचं ठरलं, विहिरीसाठी कर्ज काढलं. 5 वर्ष विहीर दिली, पण पाणी काय लागलं, पाणी लागलं नाही, पण कर्ज वाचतं डोक्यावर काय नाही. आणखी एका वर्षी पाऊस का झाला, कपाशीचं पीक घ्यायचं ठरलं, बी बियाणं खरेदी करण्यावर कर्ज काढलं. कपाशीची वाढ चांगली झाली, पण होऊन झाली आणि लावल्या नवऱ्याला आणि सोन्यासारखी कपाशीचं पीक हातात घेतलं. त्याचेही कर्ज नाही आणि ते कर्ज काही देता आलं नाही. आणि ते कर्ज देता आलं नाही त्यावर बँकेने नोटीस काढली. नोटीस काढून काही दिवस गेल्याच्या नंतर पैसे भरले नाही, पण बँकेने जप्तीची नोटीस काढली. आणि एका दिवशी माझ्या घरी बँकेचे अधिकारी आले आणि माझी भांडीकुंडी बाहेर काढली. माझ्या मालकाला झोप आली, पोलिसांनी ठेवले, अभूचा पत्थर मारला, घरातली भांडी बाहेर गेली. कोण माझ्याकडे सन्मानाने वागला,
लग्न टिकते का नाही मला कदाचित लग्न वगैरे प्रकार आहे त्याची भीती त्याला होती. सारखा काळजी करत होता. एका रात्री कफाशिया वाढण्यासाठी जे औषध आणलं होतं ते विषारी औषध होतं तो प्याला आणि त्या ठिकाणी गेला. हे पाहिलं मी स्वतः. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री त्यांनी पाहिजे. दिल्लीमध्ये परत गेले चौकशी या देशामध्ये तरी कोणाला माफी केली होती का? देशामध्ये इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्या बँकातून गरिबांना पैसे मिळायची अपेक्षा केली. पण काही ठिकाणी या बँकेचा जास्तीत जास्त मोठ्या मोठ्या धनिकांनी आणि पैसे भरले तेव्हा त्या बँकेची त्यांना होईल अशी स्थिती झाली. शेवटी बँक वाचवली. रिझर्व्ह बँकेनं 1,20,000 कोटी बँकेमध्ये भरले आणि बँकेला मोठ्या लोकांनी थकवलेल्या पैशाच्यामुळं बँक अडचणीत म्हणून रिझर्व्ह बँकेनं 1,20,000 कोटी बँकेमध्ये मिळवले. इथं माझ्या शेतकऱ्याचे 5-25,000 रुपये थकले. निसर्गाच्या घरी करावं, दुष्काळ आला, किडीला पाणी लागलं नाही तर त्याच्यावरती भांडी कोणी वाढ करा ती बदललं पाहिजे. हा विचार आम्ही लोकांनी केला. काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी होते. इतर पक्षाच्या लोकांची आम्ही बोलणी केली. त्या सगळ्यांचा विचार केला आणि शेवटी ठरवलं की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं आणि एका रूपाने 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. नुसतं कर्ज नाही माफ केलं, व्याजही थांबवलं, व्याजाचे दर कमी केले आणि नवीन कर्ज द्यायची व्यवस्था केली. त्याचा परिणाम हा झाला देशामध्ये अन्नधान्य असो, साखर असो, कापूस असो, गहू असो, तांदूळ असो, या सगळ्याचं उत्पादन आणि हे कर्तृत्व काळ्या आईची इमान राखणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांना ही स्थिती शेतकऱ्यांनी देश बदलून टाकण्याच्या कम्युनिटी करून दाखवली. फक्त त्याचं म्हणणं आहे त्याच्या महाराजांना सुरू होते त्याला कमी आजारी करण्याचे आणि दुष्काळ पडला, संकट आलं तर त्या संकटाच्या काळामध्ये त्याच्या पाठीमागं आणि ही भूमिका आज काय आज राज्यामध्ये दुष्काळ आहे आणि लोकांनी सत्ता हातामध्ये होती. त्या दुष्काळ खाल्ल्या, हजारो छावण्या उघडल्या, जनावरांना चारा दिला, 2 वर्ष सकट छावण्या चालवल्या आणि शेतकऱ्याचं हे पशुधन वाचवलं. मला माहिती मी स्वतः ठिकाणी छावण्या जनावरांची चारा सरकारचा, दूध त्यांचं, पैसे त्यांचे, त्याची घडलं ते घडवले. लाखो जनावरांच्यापैकी छावण्या काढल्या, चारा दिला आणि हे पशुधन वाचवलं. आज काय नाही कुठतरी एखादी सुरक्षा ठिकाणी छावणी काढली, कुठेही पशुधन वाचवायचा निकाल घेतला आणि त्या दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्याला संकटात मला आठवतं की मी काल होतो दुष्काळाची पाहणी करायला, तर अतिवृष्टी झाली. राणा भासांनी सांगितलं की अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान खूप झालेलं आहे, आपण जायला पाहिजे. निघा गुजगाव उगावर चिखल केंद्राचा मंत्री शिक्षणाचं मिळालं
थोडं जाता येईल ना म्हणून बैलगाडी आणि गाडीचा बसून जाऊन सगळी फारी आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना त्याचं बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत 8 दिवसाच्या आत तुम्ही त्याच्या खात्यात जाऊची रक्कम सरकार देशासाठी चालवतं दिलेला अधिकार यासाठी वापर करतो आणि ही भूमिका लोकांनी आज काय दिसतं कर्जमाफी झाली आजचे मुख्यमंत्री त्यांनी जाहीर केलं की आम्ही कर्जमाफी केली 34,000 कोटीची यापूर्वी कधी आली आणि सांगितलं की ज्याला कर्जमाफी भरायची त्याने ऑनलाईन भरायची आता आमच्या गावात करता त्याला काय माहिती ऑनलाईन काय भरलेलं त्याला ऑनलाईन माहिती त्याला तो फॉर्म कसा भरून द्यायचा हे माहिती नाही आणि मग तो फॉर्म भरण्याच्यासाठी त्या ठिकाणी दक्षिणा द्यायला तरी कसं लोकांनी ते फॉर्म भरले पण 10% 15% लोकांना सुद्धा या राज्य सरकारची कर्जमाफी मिळाली त्याचं कारण शेतकऱ्याच्या संबंधीची आस्था मी अनेक वेळेस मी शेती खात्याचा मंत्री कांदा उत्पादकांना नुकसान कांद्याचे भाव वाढेल अशी आम्ही काळजी घेतली परदेशात कांदा पाठवला कांद्याचे भाव वाढले बरोबर दुसऱ्या दिवशी पार्लमेंटमध्ये गेले आज जे सत्तेमध्ये ते भाजप आले सगळे आले गळ्यात कांद्याची माळ घालली ही काय म्हणणार कांद्याची माळ गळ्यात घालून का त्याच की किंमत बहुत ऊपर गई है आपने शायद को बहुत खर्चा लगाया विजय भेजा और इसलिए हमें प्यार नहीं मिल रहा खाली मेरे बाबा कांदा हे दुष्काळी भागाच्या बिगर शेतकऱ्यांचं पीक कधी जायचे पैसे मिळाले एखाद्या वर्षी त्याला चांगली किंमत मिळाली मिळून नाही करने लगी ये कीमत कम करनी होगी मी पुन्हा सांगा अरे असं करू त्यांना विचार की तुम्हाला रोजच्या खाण्यामध्ये कांद्याला किती माहिती द्यायची एक भजी खाल्ला आणि त्या भज्यामध्ये कांद्याचा तुकडा असला तर त्याचा खर्च किती 2 टक्के 4 टक्के 5 टक्के नाही म्हणजे किती काही पण कांदा स्वस्त मी सांगू नाही करणार माझ्या शेतकऱ्याला 2 टक्के मिळत असतील तुम्ही हे धोरण राबवला तुम्ही कांद्याचा माला घाला नंतर कवड्याचा माला घाला आणि सरकार खूप पदार्थ मिळतात मी काही शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत ती मिळालीच पाहिजे आणि हे धोरण या देशामध्ये मी चालवणार आणि त्या पद्धतीची धोरण आम्ही लोकांनी चालवणार आजचं सरकारने करायचं आहे सरकारमध्ये मोदीचं सरकार आलं तरी काही अर्थशास्त्री गाठ करते विचार करते लोक की शिव थोडासा बहुत आजकाल नाराज है मला काही नाराज नाही मला काही नाराज झालं नाही म्हणजे सरकारवर टीका करते सरकारवर टीका करते शेतकऱ्याला तुम्ही चांगली किंमत देत नाही ही माझी सरकार आहे त्यांनी सांगितलं मला की आम्ही खाणाऱ्यांचा विचार करतो तुम्ही पिकवणार मी त्यांना सांगितलं की पिकवणारा जगला तर खाणाऱ्याला खायला मिळेल खाणाऱ्याला खायला नाही मिळालं आणि मी स्वतः पाहिलेलं पहिल्यांदा जेव्हा मी आमदार झालो 50 वर्षाच्या पूर्वी तेव्हा या देशामध्ये धान्याचा तुटवडा होता परदेशातलं गाव लिहिलं होता आणि भाकरी खायची वेळ या देशातलं घेतली झाली आणि ती अवस्था वर येऊन येते शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत द्यायची
ज्याच्याकडे गाई असते त्याला दुधाची किंमत द्यायची आहे, शेतकऱ्याच्या पोराला नोकरी कशी मिळेल याची काळजी घ्यायची आहे आणि त्याच्या डोक्यावरचं ओझं कसं करायचं हा विचार आम्हाला सगळ्यांना घ्यायचा. आणि म्हणून आज मी या ठिकाणी तुम्हाला मत मागायला ते मत राणा फाटासाठी आणि राणा फाटासाठी मत केलं. या सगळ्या तरुणांना आम्हाला देशाच्या खासदारांना अर्थसंस्कार बदलायचं, या तरुणांच्या मदतीने नवीन सरकार त्या ठिकाणी करायचं आणि त्या सरकारच्या मार्फत जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे. 3 नंबरच्या या ठिकाणी अर्थातच मार्ग काय ज्याचा उल्लेख आणि आम्हाला लोकांना उत्तेज काम करायचं ते काम म्हणजे सगळेच करतो काही ठेवायचं मोठ्यांचं कर्ज माफ होतो, माझ्या बळीराजाचं कर्ज जायचे कशासाठी आणि त्यासाठी सत्ता हाताला त्यासाठी बरोबर पाहिजे आणि त्यासाठी ते काम सुरू करा. ते सरसकट कर्जाच्या सवलतीचा निकाल आज आम्ही त्या ठिकाणी घ्यायचा. अनेक लोक या ठिकाणी येतात. देशाचे राजकारण आज भाजप आणि शिवसेनेच्या हातात म्हणजे गमतीचे दोघं मिळून राज्य करतात, एकमेकाला शेअर सांगतात. उद्धव ठाकरे साहेब आमची युती होईल केला प्रश्न पंढरपूरला सांगितलं, युती गेली भाजली, आम्हाला घरी शेतकऱ्यांच्यासाठी काम करायचं. बरोबर गड्याच्या अंगात जवळ युती काय करायचं, शेतकऱ्याच्यासाठी भाजप करायला निघाला. आज दिवसाचे वाचलं हातात हात घेतला, गळ्यात गळे घातले, आमची युती आहे. गेला शेतकरी बघू ते शेतकऱ्याचा विचार, तर बेरोजगार तरुणाचा विचार फक्त सत्ता त्या हातावर येईल आणि त्यासाठी युतीची गरज आहे ही भूमिका घेऊन आज त्या ठिकाणी महाराष्ट्रात जाईल त्या ठिकाणी आम्हा लोकांना शिवाय देखील करतात आणि मोदी तेच करतात. औषधाला आले शिवाय गांधी नेहरू कुटुंबाला शरद पवार, नांदेडला आले शिया कुणाला या दोघांना, नगरला आले शिया कुणाला या दोघांना, वर्ध्याला आले शिया कुणाला या दोघांना. माझं मी काय घोडे वाढले मला का शिया त्यांचं भाषण काय केलं सांगितलं त्यांनी काय केलं त्यांनी सांगितलं तीन लोगों के साथ थोड़ा सा किया ये मेरा सवाल सांगितलं की शरद पवारांच्या घरामध्ये आता मजबूर त्यांचा पुतण्या त्यांचं ऐकत आणि त्यामुळे त्यांच्या पक्षात सुद्धा आता आमच्या घरात काय कच्चे झाले होय करायचं हे मलाही कळलं कारण घरात कच्चे दिसत आहे पण मुलींना कळलं माझ्या घरात कच्चे झालं तुम्हाला सांगितलं त्याच्यावर तुम्ही म्हणता. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही 7 जण होता हयात नाही त्याचे काही गेले 4 बहिणी 40ची लग्न झाली. आम्ही एकत्र राहतो एकमेकाच्या अडचणीच्या बरोबर राहतो मदत करतो आमचं कुटुंब एकत्र आहे तर माझ्या कुटुंबाची तुम्हाला का पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला घर कुटुंब चालवायचा अनुभव आहे आम्ही सांगू हा सरळ खरा एकटा बाजू त्याला काय घर कधी घर कधी ऐकले मी 1-2दा त्यांच्या घरी काही मिटिंगला गेलो बघितलं लोकांचं दिसतंय का काय झाली
आणि दुसऱ्याच्या घरामध्ये बसतो चांगलं आहे की मोदी सर दुसऱ्याच्या घरामध्ये नजर टाकू काय असेल ते सर्व मोठे फायनान्स सांगा पण याच्या घरात धान्य त्याच्या घरात कटकटी त्याच्या घरात असं चाललंय त्याच्या घरात असं चाललंय हे जर तुम्ही सांगत असला तर आम्हाला सांगण्यासारखं फार आहे उगाच ज्या मुलाला लावू नका आणि आम्ही एकदा बोलायला सुरुवात केली तर आम्ही सगळे गावरान भाषेत बोलणारे लोक आहोत आणि त्यामुळे या प्रकारची चर्चा चालू महाराष्ट्रात 6 वेळी येतो दुष्काळाबद्दल बोलत शेतकऱ्याबद्दल बोलत आमच्याकडच्या तरुण मुलांना नोकरी मिळत नाही त्याबद्दल बोलत नाही चारा छावणीबद्दल बोलत नाही कर्जमाफीबद्दल बोलत नाही बोलतो कशा सांगतो गांधी नेहमी काय केलं गांधी नेहमी काय केलं जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी 9 वर्ष तुरुंगामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लढवले देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर देशाला लोकशाही राज्य केले देश पुरून त्याच्यानंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी या देशाला एक जबरदस्त ताकद द्यायला मिळते इंदिरा गांधीच्या नुकसानात इंदिरा गांधींनी पाकिस्तानमधून या ठिकाणी लोक यायला लागले पाकिस्तानच्या सरकारनं सांगितलं की निर्वासित पाठवणं बंद करा आणि तुम्ही बंद नाही केले तर त्या ठिकाणी काय घ्यावं लागेल पाकिस्तानला ही बाई काय करते इंदिरा गांधी थांबल्या सैन्य पाठवलं एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले बांगलादेशची निर्मिती त्या ठिकाणी केली हे कर्तृत्व हे शौर्य इंदिरा गांधींनी दाखवलं आणि मोदी साहेब म्हणतात तुम्ही काय राजीव गांधी ते प्रधानमंत्री त्यांनी या देशामध्ये दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती केली मला आठवतं 50 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा आमदार झालो माझ्या घरात फोन नव्हता आमदारला फोन मिळाला त्या फोन लावायचा ते बाजारावरती पुण्याला फोन करायचा तर दिवसभर थांबायला मग करायचं काय अर्जंट म्हणजे की पैसे नसतात 40% लोक असेल तर लाईट नाही म्हणजे आणखी भरती हे सगळं चित्र राजीव गांधीने म्हणले आज मी बघतो रस्त्याने जाताना खूप भयात बसणे शेतामध्ये तण करायला बाई बसली चंद्रकांत होता ती खुलपते आणि हळूच कमरेचा मोबाईल काढते बोलते शेतात काम करणे बाई सुद्धा आता मोबाईलवर बोलायला ही क्रांती आहे आणि ही क्रांती राहुल गांधीने आहे त्याच्या वडिलांनी केली या देशामध्ये या अशा प्रकारची प्रगती करण्याच्या संबंधाची काम ज्या कुटुंबांनी केली आणि तुम्हाला असं कुटुंब सांगा की एका कुटुंबातल्या 2 व्यक्ती प्रधानमंत्री झाल्या आणि त्यांची हत्या इंदिरा गांधीची हत्या राजीव गांधीची हत्या तर हत्या झाली म्हणून पुढच्या पिढीने देशाच्या जनतेची सेवा करण्याचं काम सुरू केलं सोनिया गांधी नवऱ्याची हत्या झाली म्हणून देश सोडून गेला नाही त्या देशामध्ये राहिल्या काँग्रेस पक्षाला शक्ती द्यायचं ते काम केलं आज ते काम राहुल गांधी त्या ठिकाणी करतोय आणि आज देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की या कुटुंबाने काम किती ओके फक्त पब्लिकवर 2 व्यक्ती घराकडे मृत्यू मिठी करतात हा त्या आणि हा प्रश्न विचारतात त्याचा अर्थ असा आहे की यांना देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांच्या असतात त्यांच्या मनामध्ये नाही आणि अशांच्या हातामध्ये सत्ता घेतलेली आहे त्यांच्या हातात राज्य द्यायचं नाही हा विचार अनेक गोष्टी सांगितल्या भ्रष्टाचार मोदींनी सांगितलं न खाऊ का न खाणे
गेली खाल्ली आणि खाऊन हां काय हरकत नाही. ज्या म्हणजे काय असेल दिली सगळी खातो रस्ता त्या कधी मोठं उदाहरण सांगतो तेव्हा परवा ज्या जिल्ह्याच्या सभेतून सांगितलं की मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना देशाच्या रक्षणासाठी खरं का लढाऊ विमानं घेण्यासाठी लष्कराला सांगितलं की चांगली विमानं तुम्ही निवडा किंवा तुम्ही ठरवा. मनमोहन सिंग असताना ती विमानं निवडली. देतो का फ्रान्स देशामध्ये रफाल नावाची विमानं त्या ठिकाणी निवडली. त्याची किंमत ठरली 350 कोटी रुपयाला एक वेळ. सरकार बदल मोदीचं सरकार त्यांनी पुन्हा किमती विचारल्या 350 कोटी विमान 650 कोटी आणि 650 ची किंमत जास्त झाली म्हणून आणखीन काही दिवस मोदींनी वाढवली आणि त्यानंतर त्या विमानाची किंमत आज 1607 कोटी. 350 कोटीला मिळालेले विमान 1607 कोटी आणि ठरलं होतं की आम्ही स्पर्धा विमान घेऊ. बाकी विमान तयार करण्याचा कारखाना हिंदुस्थानामध्ये काढू आणि त्याची निर्मिती आम्ही इथे करू. चीनच्या युद्धाच्या नंतर यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण मंत्री होते त्यावेळी विमानं तयार करण्याचे 3 कारखाने काढले. त्याला मिल्कचा कारखाना म्हणतात. एक नाशिकच्या जवळ उदरला, एक बंगलोरला आणि तिसरा लखनौला. शेकडो विमानं तयार केली त्या कार्ड ठिकाणी. पण फुल होतं आणि बॅटरी पण लो होतं. आता हे नवीन विमान घेतलं जाते बॅटरी अजून 11 मिनिट कार्ड तर त्याचा कारखाना करायची आवश्यकता नाही. पण सरकारने काय केलं? सरकारने एका खाजगी कंपनीला दिली. खाजगी कंपनी कोणाची? अनिल अंबानी. दुसरी आलं अनिल अंबानीला ह्याचा अनुभव काय? एक गोष्ट सुद्धा केली केली. जेव्हा त्याला विमान बनवायचं काम देण्याचा निकाल फ्रान्सने घेतला तेव्हा ह्यांनी जमीन घेतल्याच्यानंतर भूमी घेतली. आता इमारत बांधायची फॅक्टरी, मशीन आणायची, लोक आणायचे आणि त्यानंतर विमान बांधायला लागला. त्याला लागतील 5 ते 7 वर्ष. आणि असं असताना सुद्धा त्याला काम दिलं आणि केंद्र सरकारच्या माहिती 3 कारखाने त्या ठिकाणी विमान बांधायची कुवत असताना त्याला असं काम दिलं नाही. एका खाजगी भांडवलदाराला हे काम द्यायचं निकाल केलं. तुम्हीच सांगा 350 कोटीचा विमान 1650 कोटी 2 वर्षात किंमत किती भेटली? त्याचा अर्थ हाच की ना खाऊंगा ना खाली नाही. या किसी ने तो खाया है याची चौकशी झाली पाहिजे. ही मागणी आम्ही केली. ही मागणी आम्ही पार्लमेंटमध्ये केल्याच्या नंतर 6 वर्षानंतर उत्तर दिलं की ही सगळी माहिती बाहेर काढली तर शत्रूला कळेल ही गुप्त माहिती आहे की आम्ही देणार नाही. शेवटी काही लोक कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही माहिती जेव्हा द्यावी लागेल. काय सांगितलं मोदी साहेबांच्या वकिलांनी कोर्टात? त्यांनी सांगितलं माहिती दिली आहे पण माहिती चोरी लागली. माहिती चोरी लागली. पार्लमेंटला माहिती द्यायला तुम्ही तयार नाही आणि ती माहिती चोरी लागली. व्यवहार कसा ठरला नाही. पुन्हा एकदा कोर्टाने सांगितलं आम्हाला माहिती नाही, आम्हाला सत्यसिद्धी पाहिजे. ती माहिती गुप्त मला ऐकत की राजीव गांधी प्रधानमंत्री त्यांनी देशाच्या रक्षणासाठी एक तोफ खरेदी केली. त्या तोफेचा उपयोग देशाला झाला. त्या तोफाची खरेदी केली. आज जे सत्यमेव त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. राजीव गांधींनी सांगितलं
ही वफर चौकशीची चौक आहे. आम्ही देशाच्या भल्यासाठी तुम्हाला चौकशी करायची असेल तर विरोधी पक्षाच्या खासदारांना घेऊन मी कमिटी करायला तयार आहे. त्यांनी चौकशी करावी. त्यात जे सत्य असेल ते राहिली त्याच्यात माझ्याकडून चूक झाली तर मी काय कलेची कमिटी नेमली. विरोधी पक्षाचे लोक गेले त्या सगळ्यांनी फाळणी केली. त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. एखादी स्थिती आज बाहेर आली. राजीव गांधीचा लढा असतो. आज त्याच भाजपला त्याच मोदी साहेबांना आणि पार्लिमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही खरेदी केलेल्या टोकाची चौकशी व्यवहाराची चौकशी आम्हाला करा. नाही करत. का नाही करत? याचा अर्थ सत्य आहे की या ठिकाणी गडबड आहे आणि ती गडबड बाहेर आली तर खाऊन मला खाल्ले देऊया भ्रष्टाचार संपवणार तळाभरला पैसा बाहेर करणार त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्या सगळ्या गोष्टी त्या खोट्या होत्या. ठरणार ते सिद्ध होणार आहे आणि त्यामुळं या मोदींचं खरं चित्र या देशाच्या जनतेने समोर येणार आहे आणि ते आणून ती प्रवृत्ती बदलायची हा निकाल घ्यावा लागेल. यासाठी एकच गरज आहे आणि ती गरज परिवर्तनाची आणि ते परिवर्तन करायचं असेल तर उद्या त्याला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी 18% मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरला घराच्या पुढचं वचन झाला. राणाला देशाच्या पार्लमेंटमध्ये पाठवा. राणा आणि अशा सगळ्या सगळ्यांमधून आम्ही देश योग्य रस्त्याचं काम करू आणि विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या आभार प्रदर्शन मंगळदादा पाटील यांनी करावं त्यांना विनंती करतो. एकच वादा एकच वादा. माझी विनंती राहील की सर्वांनी हात वर करून आपल्याला घोषणा द्यायच्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच वादा. शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मधुकरराव चव्हाण साहेबांचा. धन्यवाद. आपण सर्व